बनवायला अगदी सोपं व अगदी बाजारामध्ये मिळतं तसं एकदम क्रीमी असं हे ओरिओ बिस्किट आईस्क्रीम बनून तयार होतं. तसेच हे आईस्क्रीम चवीला सुद्धा एकदम भन्नाट असं लागतं. तसेच हे आईस्क्रीम बनवायला अगदी सोपं आहे. एकदम कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम झटपट असं बनून तयार होतं. लहान मुले हे ओरिओ बिस्किट फ्लेवरचं आईस्क्रीम खूप आवडीने खातात. एकदम सॉफ्ट व क्रीमी असं हे आईस्क्रीम बनून तयार होतं. चला तर मग आपण पाहूया आजची रेसिपी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. ओरिओ बिस्किट आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी 1 पॅकेट ओरिओ बिस्किट काढून घेतलेले आहेत. आता हे बिस्किट आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये टाकायचे आहेत. कारण आपल्याला हे थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत. आता इथे लाटण्याच्या सहाय्याने याप्रमाणे थोडंसं टॅप करून हे ओरिओ बिस्किट मी फोडून घेणार आहे. याचा जाडसर असा क्रश तयार करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने हे ओरिओ बिस्किट आपल्याला याप्रमाणे टॅप करून याचा क्रश तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी हे ओरिओ बिस्किट छान असे फोडून घेतलेले आहेत. आता इथे एक मोठा बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. व्हिपिंग क्रीम वापरते वेळी एकदम थंड अशी वापरायची आहे. तसेच यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे. आता हे आपल्याला विस्करच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटे हे आपल्याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं फेटायचं आहे. म्हणजेच ही व्हिपिंग क्रीम छान दाटसर किंवा एकदम घट्ट अशी झाली पाहिजे, इतपत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आता इथे तुमच्याकडे विस्कर जर नसेल, तर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेऊ शकता. परंतु लक्षात घ्या व्हिपिंग क्रीम वापरते वेळी व्हिपिंग क्रीम ही फ्रीझरमध्ये ठेवलेली असावी, म्हणजे एकदम थंड झालेली असावी. ती फ्रीझरमधनं काढून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटे बाहेर काढून ठेवायची आहे व नंतर वापरायची आहे. यामुळे आईस्क्रीम छान सेट होतं. आता इथे तुम्ही पाहू शकता ही व्हिपिंग क्रीम छान घट्ट अशी बनवून तयार झालेली आहे. एक 2 ते 3 मिनिटे छान फेटून घेतली आहे ही व्हिपिंग क्रीम मी. आता इथे आपल्याला हे जे ओरिओ बिस्किटचा क्रश तयार केला आहे, ते या व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी एक आईस्क्रीमचा बॉक्स घेतलेला आहे. यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे व हे आपल्याला फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे सर्व मी या डब्यामध्ये भरलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने हे सर्व बाजूने मी व्यवस्थित असं प्लेन करून घेत आहे. आता यावरती झाकण लावून हे आपल्याला फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास ठेवणार आहोत. आता यावरती आपण थोडंसं ओरिओ बिस्किट क्रश केलेलं टाकूया. आता याला झाकण लावून आपण हे फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. 7 ते 8 तासानंतर हा बॉक्स मी बाहेर काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे. तर अशा प्रकारे झटपट असं आपलं ओरिओ बिस्किटचं आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे. ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. लहान मुले तर हे ओरिओ बिस्किट आईस्क्रीम अगदी आवडीने खातील. तुम्हाला आजची ही ओरिओ बिस्किट आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.